हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। ठाकरे बंधूंची आज पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात भाष्य करणार। मुंबईत 26 जुलैला संयुक्त मोर्चा। जंतर मंतरवर आंदोलकांकडून महिला पत्रकाराशी गैरवर्तन। भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडून व्हिडिओ पोस्ट। कठोर कारवाईची मागणी। जंतर मंतरवर सीजेपीचं विद्यार्थी आंदोलन कायम, तर सरकारनं आश्वासन द्यावं, उपोषण मागे घेईन। रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन। देशभरातून जंतर मंतरवर येणाऱ्यांचा ओघ सुरूच। नागपूर पुण्यातून जाणाऱ्यांची मोठी संख्या। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराची राष्ट्रीय मानवी आयोगाकडे तक्रार। सर्व फुटेज जपून ठेवण्याच्याही हायकोर्टाच्या सूचना। हिंसेऐवजी संवादातून प्रश्न सोडवा, अण्णा हजारेंचं मोदींना पत्र। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची पत्रव्यवहार। दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा। राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करू नये, ट्विटद्वारे सविस्तर पोस्ट। दिल्लीत पुन्हा राडा। संसद मार्गावर पुन्हा दगडफेक। एसपीसह 3 पोलीस जखमी। पोलिसांचा लाठीचार्ज। अश्रू गॅसचा मारा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर नड्डा राहुल गांधींचे आरोप प्रत्यारोप। काँग्रेसच्या काळात सर्वाधिक पेपर लीक झाल्याचा नड्डांचा दावा। विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोली बंदची हाक। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद। नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। त्र्यंबकेश्वरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले। 3 भाविक जखमी। मंत्री गिरीश महाजनांकडून मदतीचे निर्देश। मुंबई ठाण्यात रात्रभर पावसाची संततधार। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महाड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। करंजखोल रस्त्याला नदीचं स्वरूप। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। संततधार पावसामुळे पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू। पहिल्या टप्प्यात 7.5 लाख शेतकरी लाभार्थी। आषाढी वारीच्या पोलीस बंदोबस्तात यावर्षी वाढ। जास्त भाविक येण्याचा अंदाज। 7,000 पोलीस होमगार्ड तैनात।